नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत भरपूर जणांचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ड झालेले आहेत. काही जणांचे रिव्ह्यू मध्ये आहेत, काही जणांचे पेंडिंग मध्ये आहेत, काही जणांचे रिजेक्ट झालेले आहेत, काही जणांचे डिसअप्रूव्ड झालेले आहेत. काही जणांचे रिजेक्ट का झालेले आहेत, त्याचे रिझन काय काय आहेत, कशामुळे फॉर्म रिजेक्ट होतो, आता ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, ज्यांचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांनी नक्की काय करायचं आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, तो सुद्धा जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपला तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते पाठवू शकता, आम्ही त्याचे उत्तर देऊ. तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, एक एक आपण जे काही पॉइंट आहेत ते तुमचे इथे क्लिअर करणार आहे. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे भरपूर जणांचे स्टेटस अशा पद्धतीने दाखवत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. इन पेंडिंग टू सबमिटेड असं जर दाखवत असेल तर लक्षात ठेवा, याचा अर्थ काय होतो, तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे परंतु तो अजून पुढे चेक करण्यासाठी गेलेला नाही. काही दिवसाने जो फॉर्म आहे तुम्ही भरलेला तो चेक करण्यासाठी जाईल आणि त्यानंतर तुमचं स्टेटस जे आहे ते चेंज होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काही काळजी करू नका, थोडे दिवस थांबा. तुमचं जे काही स्टेटस आहे इन पेंडिंग टू सबमिटेड जर आता दाखवत असेल तर ते काही दिवसाने बदलेल. तो फॉर्म काही दिवसाने चेक करण्यासाठी जाणार आहे. काही दिवसाने तो फॉर्म अधिकारी चेक करतील आणि त्यानंतर तुमचं स्टेटस चेंज होणार आहे. तर थोडे दिवस थांबा, तुमचं स्टेटस हे चेंज होईल. आता काही जणांचं कसं झालेलं आहे, असा प्रॉब्लेम आलेला आहे, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. म्हणजे जो मोबाईल नंबर आहे तो चुकलेला आहे किंवा OTP जो आहे तो त्यांनी घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे इन पेंडिंग टू सबमिट येत आहे. तर लक्षात ठेवा, तुमचा सुद्धा फॉर्म पुढे गेलेला आहे, तुम्हाला सुद्धा काही काळजी करायची गरज नाही. तुमचं OTP व्हेरिफिकेशन झालं नसेल तरी सुद्धा काळजी करायची गरज नाही. काही जणांचे जे फॉर्म आहे OTP व्हेरिफिकेशन झालं नसलं तरी अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत. त्यामुळे थोडं थांबायचं आहे. तुमचा सुद्धा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे, तो रिव्ह्यू मध्ये जाईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे सगळी माहिती चेक करून तो फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. तर काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, तो फॉर्म पुढे गेलेला आहे. आता त्यानंतर काही जणांचं स्टेटस अशा पद्धतीने दाखवत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू. आता इन रिव्ह्यू याचा अर्थ काय होतो, तर तुमचा जो फॉर्म तुम्ही भरला होता तो आता चेक करण्यासाठी पुढे गेलेला आहे आणि पुढे गेलेला आहे त्यामुळे तो फॉर्म चेक करत आहेत. डॉक्युमेंट्स असतील, तुम्ही भरलेली माहिती असेल, ही सर्व आता चेक होत आहेत आणि तुमचे डॉक्युमेंट्स, तुम्ही भरलेली माहिती ही चेक होईल आणि त्यानंतर जो फॉर्म आहे तुमचा रिजेक्ट होईल किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्ड होईल. तर लक्षात ठेवा, इन रिव्ह्यू याचा अर्थ तुमचा फॉर्म चेक होत आहे, अधिकारी लोक ते फॉर्म चेक करत आहेत आणि त्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे ते चेंज होईल. एकतर रिजेक्ट तरी होईल काही कारणाने आणि जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. आता काही जणांचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ड झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं स्टेटस असं दाखवेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड. त्यांचा फॉर्म त्यांनी भरला, त्यानंतर तो पेंडिंग मध्ये गेला, त्यानंतर तो फॉर्म रिव्ह्यू मध्ये गेला आणि फॉर्म रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तो चेक करण्यात आला आणि त्यानंतर जो फॉर्म आहे बरोबर असल्यामुळे तो फॉर्म अप्रूव्ड करण्यात आला. जर असं दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे. आता तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेला आहात. आता तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि जे काही पैसे येणार आहेत ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये, आधार संलग्न बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. तर अप्रूव्ह ज्यांचं येत असेल त्यांना काही करण्याची आता गरज नाही. आता भरपूर जणांचे जे स्टेटस आहेत ते रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. ते कशा पद्धतीने त्यांचं स्टेटस दाखवतं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आता काही जणांचे जे काही स्टेटस आहेत ते अशा पद्धतीने जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत. तर पहा, अशा पद्धतीने येतं स्टेटस, पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड. आता डिसअप्रूव्ड म्हणजे काय याचा अर्थ, तर खाली त्यांनी इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे, डिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. म्हणजे याचं काय होतं, तर एडिटचा सुद्धा ऑप्शन आलेला आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय म्हणजे डिसअप्रूव्ड झालेला आहे. डिसअप्रूव्ड येत असेल तर तुमचा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. काय जे रिजेक्ट झालाय, कोणत्या कारणाने रिजेक्ट झालाय ते रिझन सुद्धा तुम्हाला या व्ह्यू रिझन या बटनावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला दाखवतं तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ड का करण्यात आलेला आहे. आणि जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड आला आणि तुम्हाला खाली एडिटचं बटन आलं तर तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकता. जे काही डॉक्युमेंट चुकले असतील, माहिती चुकली असेल, ते तुम्ही फॉर्म एडिट पुन्हा करून जो फॉर्म आहे तो पुन्हा तुम्ही
सबमिट करू शकता आणि त्यानंतरच तुमचा जो फॉर्म आहे तो पुढे जाणार आहे. तर हे झालं डिसअप्रूव्डचं. आता काही जणांना जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड असं आलं आणि खाली अशा पद्धतीने सुद्धा येतं की दिस सर्वे रिजेक्टेड, म्हणजे जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालाय आणि व्ह्यू रिझन वरती क्लिक केलं की दाखवतं का रिजेक्ट झालाय. तर फक्त इथे काय होतं, एडिटचा ऑप्शन येत नाही. तर काही जणांना एडिट करण्यासाठी जर ऑप्शन येत नसेल आणि फॉर्म डिसअप्रूव्ड झालेला आहे तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला जो फॉर्म आहे तो पुन्हा भरावा लागणार आहे आणि तो पुन्हा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो फॉर्म चेक केला जाईल. त्यासाठी व्हिडिओ नीट पाहत जावा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे फॉर्म कसा भरायचा, तो फॉर्म भरून व्यवस्थित सबमिट करायचा आहे. तर आता काही जणांचे फॉर्म जे रिजेक्ट झालेले आहेत ते का रिजेक्ट झाले, कोणत्या कारणाने रिजेक्ट झालेले आहेत ते सुद्धा मी काही रिझन्स आहेत माझ्याकडे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीनशॉट आहेत का रिजेक्ट झालेत ते सुद्धा पाहूयात आपण, म्हणजे तुम्हाला समजेल फॉर्म भरताना काय काय अडचणी येत असतात. तर इथे पहा, एका महिलेचा फॉर्म रिजेक्ट झालाय. आता रिजेक्ट का झालाय, त्यांनी इथे व्ह्यू रिझन वरती जर क्लिक केलं तर रिझन सुद्धा इथे दिलंय का डिलीट झाला. तर जे काही अर्जदार महिलेचं यापैकी एक कागदपत्र चुकलेलं आहे आणि कुठलं कागदपत्र चुकलं त्यांनी दिलेलं आहे खाली पहा, अपलोड बोथ साइड इलेक्शन कार्ड. म्हणजे इलेक्शन कार्ड म्हणजे वोटर आयडी कार्ड, त्यांनी मतदान कार्ड अपलोड केलं पण त्यांनी काय केलं, एकच साइड अपलोड केली आहे आणि एकच साइड अपलोड केल्यामुळं हा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. यांनी काय करायला पाहिजे होतं की जे मतदान कार्ड आहे ते दोन्ही साइडचं, पहिली बाजू आणि दुसरी बाजू, दोन्ही बाजू अपलोड करायला पाहिजे होत्या. तेव्हा तो फॉर्म आहे त्यांचा ऍक्सेप्ट झाला असता, पण या कारणामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय असं सांगण्यात आलेलं आहे. पुढचं इथे पहा, दुसरा एक फॉर्म आहे तो रिजेक्ट झालाय, इतर कारणे म्हणून झालाय आणि आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा आणि पत्ता नमूद नाही. म्हणजे जो फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये पत्ता व्यवस्थित भरला नाही, त्यामुळे फॉर्म रिजेक्ट केलाय. आणि तसेच आधार कार्ड मतदान कार्ड जे जोडलेलं आहे त्याची एकच बाजू टाकलेली आहे. आधार कार्डची एक बाजू टाकली आहे आणि मतदान कार्डची एक बाजू टाकली आहे. आधार कार्ड आणि मतदान कार्डची दोन्ही बाजू टाकायच्या आहेत, पहिली बाजू आणि मागची बाजू, अशा दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत, लक्षात ठेवा. तरच तो फॉर्म तुमचा ऍक्सेप्ट होणार आहे, नाहीतर अशा पद्धतीने तुमचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होतील. तर तुम्ही जे कागदपत्रे अपलोड करताल, नवीन फॉर्म भरताल, तर त्या पद्धतीने इथे तुमचा जो फॉर्म आहे व्यवस्थित भरून घ्या, म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार नाही. पुढचा एक रिझन पाहू शकता, सर्वे रिजेक्शन रिझन. काय कारण आहे, अजून एक फॉर्म रिजेक्ट झालाय. कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असल्याने प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडलेले नाही, त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालाय. आता या व्यक्तीला मी विचारलं तर तो म्हणला मी डिजिटल रेशन कार्ड दिलं होतं, म्हणजे ऑनलाईन जे काही रेशन कार्ड आहे ते ऑनलाईनचं दिलं होतं, मी फिजिकल दिलं नव्हतं, त्यामुळे फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. तर काही ठिकाणी जे फॉर्म आहेत ऑनलाईन रेशन कार्ड दिल्यामुळे सुद्धा रिजेक्ट होत आहेत. तर जे तुमच्याकडे फिजिकल कार्ड आहे रेशन कार्ड तेच तुम्ही इथे अपलोड करा असं माझं सांगणं आहे. पुढचं रिझन पहा, अजून एक फॉर्म आहे जो इतर कारणामध्ये दिलाय, आधार दोन्ही बाजूने टाकावे फोटो. म्हणजे जो आधार कार्डचा तुम्ही फोटो टाकाल तो कसा टाकायचा, आधार कार्डची फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही बाजूने पाहिजेत, एकच बाजू टाकू नका, नाहीतर फॉर्म अशा पद्धतीने तुमचा रिजेक्ट होईल. तर अशा पद्धतीने फॉर्म रिजेक्ट होत आहेत. तुमचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते तुम्ही मला ग्रुपला पाठवा, टेलिग्राम ग्रुपला. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करूयात. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तिथे भेटत राहतात. धन्यवाद. जय हिंद.